अरे इथे काय 10 आयटम नाहीये. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे आणि ना इथे एक सेलिब्रेशन सुरू आहे. खरं तर जे आपल्याला नेहमी स्पॉट दादा म्हणा किंवा लाईट दादा जे आपल्याला नेहमी हेल्प करत असतात त्या सगळ्यांना सेलिब्रेट करायचाच दिवस आहे. पण नेमकं काय ओकेजन आहे किंवा सेलिब्रेशन कसलं आहे ना हे आपल्याला केदार सर सांगतील. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत. हाय सर. हॅलो मी मस्त. आल्यावर ना नेहमी आम्हाला एक होमली फिलिंग असते. मला सांगा की आज हे सेलिब्रेशन कशाबद्दल आहे आणि सगळे आपले कलाकार आज जमलेले. सेलिब्रेशनचं मूळ कारण असं आहे की एक या प्रोडक्शन हाऊसची 7 सेन्स मीडियाची एक प्रथा आहे ज्यामध्ये असं आहे की हे जे आधी बसलेले हे जे तुम्हाला जे वर्कर्स दिसत आहेत किंवा हे जे आहेत ना हे आमच्यासाठी बऱ्याच गोष्टी मालिकेदरम्यान करत असतात. म्हणजे कोणी याच्यामध्ये स्पॉट दादा आहेत, कोणी प्रोडक्शन्सचे आहेत, कोणी हे आहेत आणि ते आमच्यासाठी अनेकदा गोष्टी करत असतात. सो 7 सेन्स मीडियानी असा एक विचार केला की का एक दिवस असा असू नये की ज्या दिवशी आपण त्यांना सर्व करू, त्यांना जेवण हे करू, ते पहिले जेवले पाहिजे ज्यांना आपण वाढवू आणि मग आपण जेवूया. म्हणजे ही एक काय म्हणतात ना की एक चांगली अशी प्रथा 7 सेन्सने हे केलेली आहे. आणि दुसरं एक निमित्त अजून एक त्याच्यासाठी खूप मला महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की लग्नानंतर होईलच प्रेम ह्या आपल्या आवडत्या मालिकेचे आज 450 भाग पूर्ण झालेले आहेत. सो या 450 भागाच्या निमित्ताने सुद्धा हे जेवण आहे. आम्ही सगळे एन्जॉय करतोय. नवीन ट्विस्ट तुम्ही आणलंय त्यासाठी आम्ही एक्सायटेड आहोत. बरं भरत सर सुद्धा आहेत प्लीज. आणि म्हणजे आज दोन्ही सिरियल्सचे एकत्र जमलेले आहेत. वचन दिले तू मलाची टीम पण इथे आहे. सर पुन्हा एकदा या सेटवर येऊन कसं वाटतं? खूप छान खूप छान. आधी सर ही मालिका दिग्दर्शित करत होते आणि आता वचन दिले तू मला या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. पण आज दोन्ही टीम्स एकत्र आहेत. मला सांगा की आपण एका सिरियलसाठी म्हणजे तुम्ही पडद्यामागचे कलाकार आहात पण कलाकार आम्हाला पडद्यावर दिसत असतात. तर त्या प्रेक्षकांना आज तुमच्याकडनं काय सांगू इच्छिता एक दिग्दर्शक म्हणून? आधी सर्वात प्रथम तर रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच आनंद म्हणजे सरांनी जो हा उपक्रम केला आहे की त्याच्या मागची जी भावना आहे की आपण हे जे बसले आहेत ते वर्कर्स हे खऱ्या अर्थाने मेन टीमचं म्हणजे तुम्ही म्हणता ना आधारस्तंभ हाच आहे. दिवस रात्री झटत असतात, सगळ्यात आधी येतात, सगळ्यात शेवटी जातात आणि त्यांच्यासाठी आज ते सगळे एकत्र येऊन एक जेवण त्यांना सगळ्यांना देणं एकत्र आणि एक छान बरं वाटतं. एकदम गेट टुगेदर खूप छान वाटतं. ओके थँक्यू. तिकडे आपण बघू शकतो जीवा सगळ्यांना जेवण वाढतो आणि एक एक करून सगळे आता जेवण वाढायला घेत आहेत. खरं तर ही किती छान गोष्ट आहे की जे आपल्याला इतकी दिवस पूर्ण सेटवर मदत करत असतात पाण्याची बॉटल आणण्यापासून ते मेकअप करण्यापासून आज पहिले त्यांना जेवायला बसवून मग आपण बसणार आहोत. ही खरंच एक माणुसकीची भावना आहे आणि म्हणूनच कलाकार मला असं वाटतं की खूप आपल्या जवळचे वाटतात. सो थँक्यू सो मच. आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आता पुढचे व्हिज्युअल्स तुम्हाला कलाकारांचे दिसतील जे जेवण वाढतात आणि मजा मस्ती धमाल करतात. बघा. हे नको रे.
भारी झालंय, फोन आत गेलाय. अरे विजय नको नको प्लीज. अरे सरांनी म्हटली बस घ्या तुम्ही. हा नाही ते झालं सगळं संजय सर काय करू? हे असं हवंय का हे घे आणि श्रीखंड आहे